पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना। आहों से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना कि कहीं तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना। भारत के जर्रे जर्रे में हमारा भी हक है यारो। इथे शेरमधली लाइन है, थोड़ी बदल दो। आहों से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना कि कहीं तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना। पीएस के जर्रे जर्रे में हमारा भी हक है यारो, मगर कोई बुला बुला के देगा इस धोखे में मत रहना। ज्या महामानवांनी शोषित पीडित वंचित समाजाला लढण्याची प्रेरणा दिली, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धापासून ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या आमच्या सर्व उद्धारक महापुरुषांना विनम्र अभिवादन करून, राष्ट्रमातांना संत गुरूंना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य वीबी तायडे साहेब, ज्या परिसंवादाला आमचे सगळे पितृतुल्य वडीलधारी मंडळी इथे बसलेले आहेत, मंचावरही आणि मंचाच्या समोरही। त्याचबरोबर असंख्य तरुण मित्र मंडळी, विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आधीच देतो। कदाचित माझं बोलणं संपल्यावर माझ्या शुभेच्छा स्वीकारण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल नसेल मला माहिती नाही, पण आधीच जयंतीच्या शुभेच्छा देतो। नागसेन वन फेस्टिवल आयोजकांनी दरवर्षी गेल्या 7-8-10 वर्षांमध्ये आम्ही बघतोय की जयंतीच्या महिन्यातील सुरुवात एक प्रबोधनाचा एक अत्यंत देखणा कार्यक्रम, ज्यामध्ये विचार मंथन आहे, त्याची टॅगलाईन जल्लोष भीम जयंतीचा आणि महोत्सव विचारांचा, या दोन्ही गोष्टींचं भान ठेवून अतिशय देखण्या कार्यक्रमाची परिश्रमपूर्वक निरंतरतेने दरवर्षी आयोजन करण्याची ही परंपरा याही वर्षी अतिशय मेहनतीनं हा कार्यक्रम आयोजित करून अबाधित ठेवली, चालू ठेवली। त्याबद्दल सर्व आयोजकांचं देखील अभिनंदन आणि विशेषतः आभार। मी फार जास्त बोलणार नाही, मला वाटतं या कार्यक्रमाचा जो प्रमुख उद्देश होता, माझ्या आधी भवरे सरांनी बोलले आणि आता ते वडीलधारेच आहेत माझ्यासाठी, तर ज्येष्ठ असल्याने त्यांनी जे बोलले त्या विषयाला आता मी काय परत रिपीट करत नाही। पण मला असं तरीही वाटतं की त्या विषयावर भवरे सर जे बोलले, भवरे सरांनी तो विषय जिथे थांबवला तिथून पुढे थोडंसं मला जे सुचलं किंवा मी जे अनुभवलं, मी जे पाहिलं आणि आपण सगळे बघतोय त्यावर थोडंफार बोलूया। कार्यक्रमाच्या विषयामध्ये उद्दिष्ट आहेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीची। कार्यक्रमाच्या या परिसंवादाच्या विषयामध्ये वर्तमान आहे आणि शेवटचा शब्द आहे आपण। तर या तीनही गोष्टी भूत वर्तमान आणि भविष्य तिन्ही बाबींचा वेध घेणारा एवढा मोठा विषय हा या लोकांनी आयोजकांनी ठेवलाय। किती त्याला न्याय देता येईल माझ्यासारख्या एखाद्या वक्त्याकडून ते मला सांगता येणार नाही, मात्र माझे अनुभव तुमच्याशी शेअर करतो। अनुभव शेअर करताना मी जास्त बोलेन नाही बोलेन, दोन गोष्टी तुम्हाला सांगतो। गोष्टी कथा, त्यातली पहिली एक कथा अशी आहे, त्या कथेनेच सुरुवात करतो। गोष्ट अशी आहे, तर एक शास्त्रज्ञ, कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ती वाचली असेल, एका शास्त्रज्ञाचा तो अनुभव आहे। त्या शास्त्रज्ञाने एक पातेलं मोठं पातेलं घेतलं, त्या पातेल्यामध्ये पाणी टाकलं, पाण्यामध्ये एक बेडूक टाकला आणि खालून आग लावली। आग लावली, आगीमुळे पाणी तापायला लागलं। बेडूक त्या पाण्यात अत्यंत स्वैर त्याच्या स्वभावाने
फिरत होता, त्या पातेल्याची साईज जरी मोठी असली तरी बेडकाची क्षमता ही होती की तो आरामात जर इच्छा केली असती, त्यांनी व्यक्त केली असती किंवा बाहेर पडायचं ठरवलं असतं तर आरामात तो त्या बेडकाच्या त्या पातेल्याच्या बाहेर पडला असता. पण त्या पातेल्यात आपला तो मस्तपैकी फिरत राहिला. थोड्या वेळाने आगीने आपलं काम चालू केलं. त्या पातेल्यातलं पाणी हळूहळू गरम व्हायला लागलं. पाण्याला थोडी थोडी खालून ऊब मिळाली, जशी जशी पाणी गरम व्हायला लागलं. पाणी खालून गरम व्हायला लागलं तर बेडूक महाराज वरती येऊन पोहायला लागले. मग ते पाणी हळूहळू तापत तापत त्याचं गरमी वाढत गेल्यामुळं बेडूक आणखी स्वतःला वाचवण्यासाठी अजून वरवर यायला लागला. एक वेळ अशी आली की पाणी ते सगळं पातेल्यातलं पाणी शेवटी गरम होऊन तापायला लागलं. मग बेडकाला वर जाता येत नव्हतं ना, खाली नाही. मग तो बेडूक त्या पाण्यामध्ये प्रयत्न करून शोधत होता. शोधायला लागला की कोणत्या कोपऱ्यात मला गरमीचा त्रास होणार नाही, पाण्याच्या गरमपणाचा त्रास. आणि ह्या पाण्यातून या कोपऱ्यात ऍडजस्ट करण्यासाठी गेला कधी, त्या कोपऱ्यात ऍडजस्ट करण्यासाठी गेला कधी, या बाजूने फिरून 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 ऍडजस्टमेंट करण्यामध्ये पाणी इतकं गरम होत गेलं की शेवटी एक वेळ अशी आली, त्या बेडकाला वाटलं तर बॉस आता या पाण्यामध्ये राहणं मला काही शक्य होणार नाही, मी उडी मारून बाहेर गेलो पाहिजे. बेडूक उडी मारून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायला लागला. पण दुर्दैवानं त्या गरम होणाऱ्या पाण्यामध्ये स्वतःला ऍडजस्ट करण्याच्या चक्कर बेडकाला एवढा महागात पडला की जो बेडूक मनात आणला असतं तर सहजपणे त्या पाण्यातून उडी मारून बाहेर जाऊ शकला असता. ऍडजस्टमेंटच्या चक्करमध्ये त्या बेडकाची स्वतःची ती बाहेर उडी मारून छलांग मारून बाहेर जाण्याची जी क्षमता होती ती ऍडजस्टमेंटच्या नादात नष्ट झाली ती क्षमता. पाणी उकळायला लागला आणि बेडूक त्यात तडफडून मेला. शेवटी शास्त्रज्ञाने ही कथा, हा अनुभव सांगितला आणि कन्क्लुजन असं केलं की माणसामध्ये ज्या नैसर्गिक क्षमता आहेत त्या क्षमता जर पूर्णत्वाने त्यांनी वापरल्या तर मोठ्यात मोठी धाडसी छलांग मारून तो माणूस बाहेर जाऊ शकतो, बाहेर पडू शकतो. मात्र येणाऱ्या आलेल्या परिस्थितीशी ऍडजस्ट करून जुळवाजुळव करून मिळतं जुळतं घेऊन जगण्याचा प्रयत्न जर करत राहिला तर मोठ्यातलं मोठं आव्हान पेलण्याची क्षमता असणारा माणूस शेवटी हतबल होतो आणि संपून जातो. ही कथा सांगण्याचा उद्देश तुम्हाला मी सांगतो. तर कारण असं आहे, तुमडे काका इथं बसलेले आहेत. बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज चालू केलं. त्या कॉलेज मधले बाबासाहेबांच्या हाताने ज्यांची ऍडमिशन झाली, आपण असं म्हणूया पहिल्या बॅचचे विद्यार्थी. तायडे, एच.बी. तायडे साहेब आहेत, व्ही.बी. तायडे साहेब आहेत, ही त्यांच्या नंतरची जनरेशन. नंतर भवरे साहेब असतील किंवा आगळे सर असतील, माझे ज्येष्ठ बंधू मित्र सिनियर कॉलेजला असतानाचे हिरोडे सर आलेत, प्राचार्य हिरोडे, त्यांची जनरेशन. मग आम्ही आलो. आमच्या नंतर आता कित्येक जवळपास 25 वर्षापूर्वी मी विद्यार्थी होतो लॉ कॉलेजचा, आंबेडकर लॉ कॉलेजचा. आपल्या हे आपले असंख्य जनरेशन. आणि नेमकं आमचं असं वयाची मानानं जर हिशोब लावला, आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत की वडीलधारी मंडळी प्रयत्न करून, संघर्ष करून, आपलं काम करून, जबाबदारी पार पाडून थकलेले आहेत. आणि लहान लेकरं जी आमची आता शिकतायत या संस्थेमध्ये, त्या विद्यार्थ्यांकडून फार त्यांच्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही अपेक्षा करणं हा आमच्यासाठी गुन्हा ठरावा अशी परिस्थिती आहे. मग आम्ही या जनरेशनची माणसं, माझ्या वयातली माणसं किंवा ही आम्ही मधली माणसं जी आहोत, ती ब्रिजिंग जनरेशन आहे. आजच्या पिढीला आणि जुन्या पिढीचा अनुभव आणि आजच्या पिढीची ऊर्जा घेऊन जर काही निर्माण करता येऊ शकलं तर ते करता येतं. त्यासाठी मला असं वाटतं की सचिन निकम, किशोर वाघ, सगळ्यांची नावं घेणार नाही, पण ही टीम, या टीमनी त्या पिढीचं प्रतिनिधित्व करून ही जबाबदारी आपल्या खांद्यावरची घेतलेली, ती जबाबदारी समजून घेणं गरजेचं आहे. उद्दिष्ट बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करताना एका शब्दात ते वाक्य त्यांनी वाचून दाखवलं. आधी
ती शोषित पीडित वंचितांच्या सगळ्या दुखण्यांवरचा इलाज जर काय असेल तर ते शिक्षणाचे ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या गुरूंनी सांगून ठेवलं होतं, विद्येविना मती गेलीवाला. आणि माझ्या लोकांना जर शिक्षण मिळणं गरजेचं आहे तर मला शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी त्यासाठी स्थापन केलेली. आता आमच्या सामाजिक आर्थिक दुखण्याचं जर कारण शिक्षणाचा अभाव होता आणि शिक्षण त्यावरचा रामबाण इलाज आहे, पण शिक्षण घेऊन नुसतं नोकरीला लागणे हा उद्देश होता का हो? निश्चित नव्हता. त्यातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा या देशातली समाज व्यवस्था जी बिघडलेली समाज व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणारा असावा. शोषित पीडित वंचित बहुजनांच्या जीवनामध्ये जी आर्थिक गुलामी आलेली आहे त्या गुलामीला हटवण्याची क्षमता असणारा असावा. न्यायाची लढाई लढताना अधिकारांची संविधानाने अधिकार दिलेले जरी असले तरी त्या संविधानाची पायमल्ली होते. अधिकारांची प्रस्थापना करण्यासाठी, अधिकार लोकांना मिळवून देण्यासाठी न्यायाची लढाई लढणारा असावा. देश उभारणीचं कार्य करणारा असावा. या सगळ्या बाबी जर आम्ही समजून घेतल्या, की माझ्या भाषणासाठी चिठ्ठी नाही ना, नाही, या बाबी आम्ही जर समजून घेतल्या तर आमची उद्दिष्ट पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढण्यामागची बाबासाहेबांची समजून येतात. बंधू भगिनींनो, मी फार जास्त वैचारिक त्याच्या बाबी मांडण्यात मला म्हणजे आजचा तो ऑकेजन नाहीये, त्याची जाणीव आहे. परंतु बाहेर पडून, इथून शिक्षण घेऊन बाहेर पडून गेल्यावर आपण काय काय करतो, काय काय करायचं हे स्वतःच्या इंट्रॉस्पेक्शनचा विषय आहे. या देशात सातत्यानं आमच्या मेरिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. आमचं मेरिट काय आणि त्याच्या अवतीभोवती आमचे संघर्ष आहेत. आम्ही स्कॉलरशिपसाठी आजही संघर्ष करतो. माझे वडील या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. 12वी पास झाल्यावर जेव्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज मनात आली, मला तारखासहित मी तुम्हाला सांगतो, 6 जून 1996 ला 12वीचा निकाल लागला आणि 12 जूनला जेव्हा लॉ कॉलेजला ऍडमिशन करायला आलो, औरंगाबादच्या स्थानिक एका मुलाची ऍडमिशन होती आणि दुसऱ्या नंबरची माझी ऍडमिशन होती. वडील मला घेऊन आले आणि ऍडमिशन करून दिले की जर शिकायचं तर आपल्या संस्थेत शिकूया. या पिढीला मी खऱ्या त्या अर्थाने मी नमन करण्यासारखी पिढी आहे तुमच्या लोकांची, सगळ्या ज्येष्ठांची. त्यानंतर 5 वर्ष LLB शिकलो. डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजचा विद्यार्थी म्हणून LLB 5 वर्ष केलं. 2 वर्ष विद्यापीठात LLM केलं. 7 वर्ष. आम्ही स्कॉलरशिप साठी लढतोय आजही. तेव्हाही तो लढा होता, आजही तोच लढा आहे, उद्याही तोच लढा राहील. आमचे संघर्ष बदललेले नाहीत. संघर्ष करणारे चेहरे बदलतात दरवर्षी, दर पिढीमध्ये. आज जग चंद्रावर चाललं. आज काय काय टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जग कुठं चाललेलं आहे, आर्थिक सुबत्तेच्या बाबतीत दुनिया कुठं चाललेली आहे. आणि आमचा तळागाळातला माणूस जेव्हा शिकायला येतो, बाहेर पडतो, शाळेमध्ये कॉलेजमध्ये जायला निघतो, तेव्हा आजही आमच्या नेत्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना, चळवळीतल्या माणसांना स्कॉलरशिपसाठी लढावं लागतं. याचा अर्थ आम्हाला ज्या उद्देशाने या शिक्षण संस्था उभ्या करून दिल्या होत्या बाबासाहेबांनी, तो उद्देश पूर्ण करण्यामध्ये आम्ही असफल ठरलेलो आहोत, हे देखील मान्य करावं लागेल. ज्यांनी संस्था चालवली, आज संस्था डबघाईला आलेली दिसत असेल, चालवणारे निश्चितपणे त्याच्यामध्ये जबाबदार आहेत. पण त्यांना बोलताना एक समाज म्हणून आम्ही बाहेर पडलेली माणसं, त्या मिलिंद रिटर्न वाले लोक, मिलिंद रिटर्न माणसं, नागसेनमान रिटर्न माणसं या समाजामध्ये क्रांतीचं वातावरण, परिवर्तनाचं आंदोलन पुढे चालवू शकलेले नाहीत, हे देखील तेवढं सत्य आहे. चालवलं ते यशस्वी करू शकलेले नाहीत. ते यशस्वी झालं असतं तर आज स्कॉलरशिपसाठी लढे उभारणाऱ्या आमच्या लेकरांना, विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना कदाचित आजच्या लढ्याची काहीतरी दिशा वेगळी राहिली असती. जबाबदारी एखाद्यावर ढकलून मोकळं होणं खूप सोपं आहे. मी 5 वर्ष LLB केलं, इथं मी सांगत होतो तो अनुभव. 2 वर्ष LLM केलं. मेरिटच्या वर आमच्यावर प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगतो, माझे सिनियर त्या काळातले आणि आता लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत तिथे, मी जे बोलतो ते खोटं असेल तर ते कधी त्यांना जाऊन भेटा, एरोडे सरांना ते रेकॉर्ड काढून दाखवतील. त्या 7 वर्षात मी 6 वर्ष मेरिट आलो. फर्स्ट मेरिट गोल्ड मेडलही मिळालं मला.
मेरिट आमचं तपासतं. आम्ही स्कॉलरशिपच्या साठी लढा करतो, आमचा समाज करत असेल. ऍडमिशन आम्हाला एससीच्या कोट्यातून मिळत असेल, परंतु परीक्षेचा पेपर एससीच्या विद्यार्थ्याला आणि ओपनच्या विद्यार्थ्याला वेगळा येत नाही. पेपर सारखा असतो. इतकंच नाही, आमच्या प्रतिभांना संधी जेव्हा जेव्हा मिळते, मी एकटाच नाही, माझी बहीण पण LLB शिकली 5 वर्ष, 7 वर्ष LLM तिनेही 2 वर्ष केलं, आणि ती एक पाऊल पुढे होती माझ्या. ती पण आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये नागसेनवनातच शिकली. ती 7ही वर्ष युनिव्हर्सिटीची टॉपर होती. 14 पैकी 13 वर्ष आम्ही नागसेनवनात आमच्या विद्यालयाच्या संस्थेच्या नावाने आम्ही टॉपर येऊ दिला नाही कोणाला. आमचं मेरिट तपासता, पण आम्ही एवढं हे मेरिट दाखवून शेवटी आज दुःख व्यक्त करावं लागतं की ज्या संस्थेनं हा इतका मान सन्मान ही संधी दिली, त्या संस्थेला तिळतिळ एक एक वीट तिची ढासळताना दिसते, तेव्हा जीवाची काय अवस्था होती. कोणत्या उद्देशाने हे सगळं उभं झालं होतं. आणि म्हणून सचिन सारख्या तुमच्या सचिन म्हणतोय मी, त्यामुळे ही टीम आहे. सचिन याचा अर्थ तुम्ही टीम समजून घ्या. ही चर्चा आहे, ही होणं गरजेची आहे. ज्यांनी काय बिघडवून टाकायचं होतं ते करून मोकळे झालेले आहेत. ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ती तुमच्या माझ्यावर आहे. ती कशी पार पाडायची, जे काय चाललेलं आहे, मी स्वतः यार आता 2-2, 4-4 अध्यक्ष असतील. मी जेव्हा LLB ला होतो 5 वर्षामध्ये मला 5 प्रिन्सिपल होते. दरवर्षी नवा प्रिन्सिपल असायचा. हे काय आताच नाही दुखणं. आणि माझ्या वडिलांना जेव्हा मी विचारलं तर म्हणे हे असंच होणार आहे. हे आमच्याही काळात असंच होतं. तुम्ही लोकांनी पण पीपल एज्युकेशन वाचवण्यासाठी संघर्ष केला, त्यावेळी देखील आमच्या जनरेशन मध्ये आम्ही पण केलाय. आम्ही देखील पीपल्स एज्युकेशन बचाव सोसायटीला आंदोलन आम्ही पण चालवलं नाही, अशातला भाग नाही. आजच्या पिढीला तेच करावं लागत असेल तर एकदम स्टिरिओटाइप आंदोलन उभं करून चालणार नाही. याच्यावर सारासार विचार होणं गरजेचं आहे. तिसऱ्या पिढीला जर तेच आंदोलन त्याच दिशेने करण्याची गरज पडत असेल तर यावर गंभीरपणे विचार होणं खूप गरजेचं आहे. 4 अध्यक्ष आहेत. 4घांची चॅरिटी कमिशनर मध्ये केसेस चालू आहेत. चॅरिटी कमिशनरच्या निकालाच्या पलीकडे संस्थेचा अध्यक्ष कोण होऊ शकतो हे ठरवणारी दुसरी काही सिस्टीम आज तरी अस्तित्वात नाही. तिथून निकाल मिळाल्याशिवाय, न्यायालयीन प्रक्रियेशिवाय हा प्रश्न सुटणारा नाहीये. जर हा प्रश्न त्यानेही सुटला नाही, धोक्याची घंटा पुढची काय मी तुम्हाला सांगतो. जर त्यानेही हा प्रश्न सुटला नसेल, सरकारने जर प्रशासक लावला तर या संस्थेचं काय होईल ही मोठी खरी भीती आहे. अर्थात पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर हात घालायचा आणि हात जाळून घ्यायचा इतका मूर्खपणा महाराष्ट्रातलं कुठलंही सरकार करणार नाही. ही ताकद तुमची माझी, निदान सामाजिक ताकद तरी आहे. ही महत्वाची एक सकारात्मक बाब आहे. परंतु ते व्हायची वाट किती दिवस वाट बघायची का, तो वेळ यायची. मग एक तर हा प्रश्न न्यायालयातून सुटेल किंवा प्रशासक लावून या संस्थेचं काय बरं वाईट करायचं, सरकारच्या हातात द्यायचं. आणि हे एवढं 4-4 लेकरं बाबासाहेब आंबेडकरांची गेली, आपण तो त्याग शब्दात व्यक्त करणं शक्य होत नाही. त्या त्यागाची काय तुलना करावी कोणी, हे घडू द्यायचं हा खरा प्रश्न. आणि ते जर होऊ द्यायचं नसेल तर या सगळ्या कार्यक्रमांच्या सोबतच मला वाटतं तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांच्या मनातली खटखट आहे, वेदना आहे, दुःख आहे, चिंता आहे, ही काहीतरी सोल्युशन मध्ये बाहेर निघावी. यासाठी आणखी एक गंभीर चिंतन व्हावं, यावर आपण विचार करूया. आपण काय करू शकतो, आपण काय केलं पाहिजे, हा आजच्या आपल्या तुमच्या माझ्या समोरचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मी उत्तर नाही म्हणू शकत, पण निदान एक मार्ग त्यावर काय असू शकतो हे बोललोय आपण सगळेजण. आणि त्यात मार्ग निघेल ना. हे जे इतके लोक येऊन बसले तिथे नागसेन फेस्टिवल हे खुलेआम सांगतायत लोक, PS बचावसाठी आम्हाला काम करायचं आणि त्यासाठी हा फेस्टिवल आहे. हे काय लपून छपून नाही की फेस्टिवलच्या नावानं बोलवायचं आणि PS बचाव. अरे PS बचाव म्हणजे काय, हे अध्यक्ष चांगले की ते अध्यक्ष चांगले, हे अध्यक्ष काढून ते अध्यक्ष बनवा हा उद्देश नाही. PS बचाव म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांचं हे ऊर्जा केंद्र बचाव. PS बचाव तुमच्या माझ्या या येणाऱ्या असंख्य पिढ्यांचं भविष्य घडवणारा
हा ऊर्जा स्त्रोत बचाव हा त्याचा अर्थ. माणसं येतात, माणसं जातात. संस्था ह्या चिरकाळ टिकणाऱ्या असतात. रजिस्टर नसलेली संस्था 75 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षाकडे वाटचाल करते आणि देशावर राज्य करते. बांधवांनो, मानवता विरोधी विचार घेऊन देशावर राज्य करणारे लोक जर संघटितपणे प्रयत्न करू शकतात, आपणही काही ना काही योग्य पद्धतीने सोल्युशन काढून ते करू शकतो. तेच काय करू शकतात, आपणही करू शकतो. पण त्यावर चिंतन होण्याची गरज आहे, मनन होण्याची गरज आहे. उगीच आपलं एकमेकांच्या बोलवायचं, भाषण करायची आणि निघून जायचं, याला काही अर्थ नाही. म्हणून सचिनचा मला जेव्हा सातत्यानं फोन आला, म्हटलं सचिन माझे विचार खूप क्लिअर आहे त्याच्या बाबतीत. आपल्या या परिसंवादानं, चर्चेनं काही प्रश्न हा सुटण्यासारखा नाहीये. हा एक तर न्यायालयाच्या माध्यमातून सुटेल किंवा सरकारी पातळीवर काय झालं तर सुटेल. या दोन्ही बाजूवर आपलं काहीच खरं नाही. आणि या ठिकाणी हा उत्तर शोधण्याचा जर आम्ही प्रयत्न आहे असं समजायला गेलो तर मग आपल्या जबाबदाऱ्या देखील आपल्याला पार पाडाव्या लागतील. त्या जबाबदाऱ्या आम्ही आज इथे इतक्या संख्येनं आपण जमा झालेलो आहोत, याचा अर्थ आम्ही ती जबाबदारी खांद्यावर घ्यायला तयार आहोत असं मानू का मी? असं मी मानू शकतो ना? आम्ही ती जबाबदारी खांद्यावर घ्यायला तयार आहोत, कारण आपण प्रोडक्ट आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आम्ही प्रोडक्ट आहोत असं आम्ही मानतो. ही संस्था कदाचित नसती तर शेणातल्या किड्यापेक्षा एक खराब अवस्था झाली असती शिक्षणाच्या अभावाने. आमचा हा विश्वास आम्हाला आहे आणि हे वाचलं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न जर केले तर निश्चितपणे ते प्रयत्न यशस्वी होतील, यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही. ते प्रयत्न सुरू झालेले आहेत, ते प्रयत्न सुरू झालेले आहेत. दुसरीकडे तुम्ही ती एक खास करून गोष्ट बोलले भवरे सर, मला सांगाविषयी नमूद कराविषयी वाटते की संघाची माणसं या संस्थेला बर्बाद करून, बदनाम करून संपवून टाकण्याच्या मागे आहेत. 2500 वर्षापासून प्रयत्न चालू आहेत संपवण्याचा, पण खोदले की तेच निघते. 2500 वर्षापासून संपवण्याचे प्रयत्न चालू आहेत, पण जेवढं खोदलं तेवढं तेच निघतात. आता मूर्त्या निघतायत, विहार निघतायत. पीएस संपवण्याचे मनसुबे काढणाऱ्या माणसांना जेव्हा ते फिरतील कुठे किंवा भेटतील समाजामध्ये फिरताना, कधी सचिन भेटेल, कधी किशोर वाघ मिळेल, कधी जयमंगल भेटतील, कधी हिरोडे भेटतील, कोणी ना कोणी भेटत राहील. संपणार नाही इतक्या सहजासहजी. आणि हे सगळी माणसं एका ठिकाणी जमा झालेली आहेत. हा एक महत्वाचा विषय. एक गोष्ट आधी सांगितली, आता एक पुन्हा गोष्ट सांगतो आणि थांबतो. पुन्हा सांगतो. एका माणसानं बघा, हे काय नुसतं पीएस संपवायला निघालेलं नाही. आज तर देशाची सत्तेवाले बसलेले लोक देशाचे संविधान खराब करायला, संपवायला निघालेले असं मानतो आपण. संविधानालाही वाचवण्यासाठी माणसं प्रयत्न करतायत. बदललं होतं, हवा बदलत आहे. संविधानाला मानणारी लोक एकत्र येत आहेत की नाही येत आहेत? येत आहेत. पीएसला मानणारी लोक पीएसला वाचवण्यासाठी, ते गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एकत्र येत आहेत की नाही? येत आहेत. एका माणसानं कोंबडा आणलाय घरी. कोंबडा, रविवार होता आज, आहे ना? आहे आज रविवार. कोंबडा आणला घरी. कोंबडा आणला एका माणसाने घरी. घरी आणला कोंबडा आणि ठेवला आणून. योग्य वेळ आली की याचा नंबर लाव. कोंबडा आणला कशासाठी होता हे सांगण्याची गरज नाही, पण त्या दिवशी नव्हता लावायचा नंबर. मग त्यांनी एक दिवस कोंबड्याला दुसऱ्या दिवशी म्हटलं, यार तुला मी आणलेले तर कापण्यासाठी, तुला कापणार तर आहेच मी, मारणार तर तुला नक्कीच आहे, पण आज नाही मारत जर तू एक माझं म्हणणं ऐकलं तर. काय म्हणणं आहे बाबा? त्यांनी कोंबड्याला सांगितलं की आज तुला काय मारत नाही, पण एक काम करायचं, उद्यापासून तू तुझं भाग देणं बंद कर. सकाळी झोपेतून उठल्यावर कोंबडा भाग देतो, भाग देणं बंद कर. कोंबड्याला वाटलं बरं आहे, काय जीव वाचत असेल तर काय भाग मी नाही दिली काय, दिली काय. सकाळी आपला कोंबडा झोपेतून उठला, भाग द्यायचं निसर्गाचा सवय आहे, निसर्गाचा गुण आहे, निसर्गाने दिलेलं त्याच्यातली ती शक्ती आहे. तो उठला, पण त्याला आठवलं झालं भाग दिलो की मारून टाकेला. मग तो उठला, फक्त पंख फडफडवले आणि मान वर काढून असा ताट झाला. आवाज नाही, भाग नाही. पाहिलं मालकानी, चिटिंग कर रहा है, येतो म्हणे यार मैं तेरे को बोला था तुला मी कापणार नाही, मारणार नाही, भाग नाही दिली तर, पण तू पंख फडकवले.
तुला सांगतो, जर तुला वाचायचं असेल उद्यापासून पंखही नाही फडकवायचे, पंखही फडफडवायचे नाही, मुंडीवर काढायची नाही. कोंबड्याला वाटलं बरं आहे चला वाचलो, नाही तर कापला असं. पुन्हा दुसऱ्या दिवशी कोंबडा उठला झोपेतून, आठवलं बाग द्यायची नाही, पंख फडकायचे नाही आणि मानेवर काढायची नाही. आता मालक परेशान आहे. तर मी सांगतो ते हे सगळंच ऐकतंय, याला मारायचं तर आहे, मग करू काय. मालकाने शक्कल लढवली. मालकाने काय केलं, आयडिया केली, बॉस तुला मी मारणार उद्या. मालक तुम्ही सांगता तसं सगळं ऐकतो मी, आता पुन्हा काय केलं मी, गुन्हा मारता कशाला. तुला जर वाचायचं असेल तर उद्यापासून अंड दे, उद्यापासून तुला अंड द्यावं लागेल. आणि ते ऐकून तो कोंबडा बिचारा रडायला लागला. इतके दिवस रडला नाही, ऐकल्यावर कोंबडा रडायला लागला. मालक विचारतो, का रे तुला मारणार आहे उद्या म्हणून मी रडायला लागला का तू. नाही, रडायला त्याच्यामुळे नाही लागलो, माझा नैसर्गिक गुण लढण्याचा होता, बाग देण्याचा होता. आनंदानं मोकळा पंख फडफडवून मान उंचावून मला बाग देणं हा निसर्गाने दिलेली माझ्यातली सगळ्यात मोठी शक्ती होती. तुझ्या लालसेला बळी पडून मी ती प्रतिभा, माझं नैसर्गिक कौशल्य गुण सोडला आणि जीव वाचवायच्या चक्कर मध्ये माझा नैसर्गिक गुण सोडून दिला. मी 2-3 दिवस आधी मेलो असतो तरी चाललं असतं, पण माझी असली ओळख सोडून मी 3 दिवस जगलो. आणि आजही तुम्हाला मारणार आहे, तुम्हाला मारण्यासाठी झालेला आहे. पण मी जर 3 दिवसाआधी माझ्या गुणानं जगून मेलो असतो तर मला जास्त आनंद झाला असता. जे मारण्यासाठी आलेले आहेत ना, जे मारायला टपलेले आहेत, त्यांच्या सोबत सरेंडर होऊन दोस्ती करून शरण जाऊन जगण्यापेक्षा संघर्ष करून जगण्यातच खरं लढाईचं आपल्या सूत्र आहे. भीमा कोरेगावचा इतिहास सांगणाऱ्यांना हे समजणं गरजेचं आहे, हे समजणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीतून, या कोंबड्याच्या गोष्टीतून तर खरं म्हणजे आपण बोध घेतला पाहिजे की हा आज ना उद्या कापायला आणलेला बसलेला आपल्याला. पण त्यापेक्षा उद्या जर मारणार त्याला अंड द्यायचीच वेळ आली तर कुठूनच द्यायचं अंड, आता अडचणीचंच काम. आणि म्हणून मग हे अंड बिंड द्यायच्या चक्कर मध्ये न पडता आमचा मूळ गुण जो आहे लढण्याचा, संघटितपणे एकत्र येऊन लढूया. एक शायर म्हणतो, एक शायर असं म्हणतो कि चिराग मेरे देखकर मचल रही है हवा, चिराग मेरे देखकर मचल रही है हवा. इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला समर्पित शेर आहे हा. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या प्रत्येक माणसाला समर्पित आहे हा शेर. आणि ज्यांना ज्यांना PS असो किंवा भारताचं संविधान असो संपवण्याची इच्छा आहे त्यांना इशारा कि चिराग मेरे देखकर मचल रही है हवा, और आजकल कुछ ज्यादा ही जोरों से चल रही है हवा. जो बना रहे थे किस्से मेरी तबाही के, उन्हें खबर ही नहीं कि रुख बदल रही है हवा. उन्हें खबर ही नहीं कि रुख बदल रही है हवा. कि हवा का बदलता हुआ रुख पीपल्स एजुकेशन सोसाइटी को, हमारे समाज को और खास करके बाबा साहब के सपने को उसके मंजिल मकसूद तक लेकर जाएगा. इस उम्मीद के साथ आप सभी को फिर से एक बार बाबा साहब की भीम जयंती की शुभकामनाएं देता और अपनी वाणी को विराम देता हूं. जय भीम.